सुद्धा नाही बदलले हे झाडं घेऊन तसंच थांबले सारखं झाडू काढण्यासाठी. मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आत्ताच काम करून आलो एक चौकातून आपण. मित्रांनो आता वाजलेत जवळपास मित्रांनो आता वाजलेत 11:30. आत्ता जे चौकातून काम करून आले. रात्री पण तसं थोडंसं काम केलं होतं पण सकाळसाठी थोडंसं काम राहिलं होतं. वायर वगैरे जॉईन करायचं राहिलं होतं ते काम करून आले आत्ताच. नंतर तिथे मला थोडं पेमेंट करतो. तर मी आत्ताच घरी आलो आहे. तर आपलं लिखाण राहिले पूर्ण करायचं ते आज पूर्ण करून घेऊ थोडंसं जेवढं जमतं. शक्यतो आज 27 पानं काल 5 लिहिले होते म्हणजे अजून 22 पानं राहिले जाऊन लिहायचे. त्यात 22 पानं शक्यतो आज दिवसभर पूर्ण करायचं टार्गेट ठेवणार आहे. वाजलेत 12:20 कमी आहे. पप्पांनी मी आलो आहे दगड घ्यायला. मम्मीला 2000 दगड नाही तर हे दगड इथून उचलला आपण आता तिथपर्यंत न्यायचं आहे. हे रोज जे ग्रीन नेट आहे का तिथपर्यंत न्यायचं उचलून. मग आत्ता 12 वाजलेत आणि लिहायला बसलो आहे. तर बघू आता 1-1:30 वाजेपर्यंत किती होतं लिहून. आपल्याला जेवण पण करायचं आहे. सकाळी काय नाश्ता केला नव्हता चहा पिऊनच मी गेलो होतो. मग मी आईस नाही माहिती का कालचं दे ना थोडंसं वाटीभर दे ना. मित्रांनो जरा खाता लिहिता जरा थोडंसं पेटपूजा करून घेऊ काहीतरी. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं नुसतं चहा पिऊन मी गेलो होतो उठून लगेच. आणि आज उठायला जरा आज तर लवकर उठलो मी नाही रोज 9:30 वाजायचे उठायला मला. तर मित्रांनो आता आपलं आईस्क्रीम आलेलं आहे फायनली. लिहिता लिहिता आईस्क्रीम पण खाऊन घेऊ. जेवण करायला बसले. भाकरी नको दे मला नाही पोळी उन्हाळ्यात असते का भाकरी कुठे जाते का ती गाळ्याला. अरे आता नाही देऊन आणणार पुन्हा देऊन नाही आणणार जपूर आले पीठ कुठं काय पळून जातं. हा पीठ खराब होत असतं ते देऊन आणल्यावर तुम्ही का हा त्याच्या वेळेला मटकी आहे डिंगरे आहे. इकडे चटणी ती हे लसणाची पात बाबांनी दिली लसण चटणी ही एक साधी चटणी खोबऱ्याची. लोणचं घ्यायचं का कैरीचं लोणचं आहे. घ्या मग भातन काय हे का कढी का नाही भाजत ते पिठले रात्रीचं जेवण करून घ्या परत थोड्या वेळ मामाकडे जायचं आपल्याला. वारं सुटलं इकडं. मित्रांनो आता 3:05 झाली. एका चौकातून एका मित्राचा फोन आला की बाबा त्यांच्या घरची लाईट बंद पडली. ती आता बघायला चाललोय पुढे लाईट बंद पडली काय प्रॉब्लेम नक्की बघायला चाललोय. थोडं झोपलो होतं झोप लागली थोडीशी 1-5 मिनटं एवढंच फोन आला. तर मग आता कोणता फोन आला मी चाललो थोडा एक चक्कर मारतो कुठे आली नाही थोडंसं ते जरा अर्जंट होतं. तर मग चाललोय मोबाईल आल्यानंतर मम्मी म्हणलं आवरून ठेव मामाकडे पण जायचे. ऊन चांगलं तापलं आता. मित्रांनो आत्ताच त्या साईडवर जाऊन आलो तिथं मेंटेनन्स करायला गेलो आपण तिथं. तर मित्रांनो विषय असा होता तिथं की त्यांनी थोडंसं लाईट बिल मागच्या महिन्याचं राहिलं होतं त्यामुळे ती वरूनच लाईट कट झाली होती. आणि आता जे नवीन मीटरचं इन्स्टॉलेशन झालं इकडं एक किंबल मीटरचं होतं त्यामुळं लाईट आता वायरमन डायरेक्ट दारात येतच नाही डायरेक्ट वरूनच लाईट कट होती. लाईट वरूनच कट झाली. परत आलो आहे घरी. त्यांच्या गल्लीतली लाडकी कुत्री बर्फी उन्हामुळं गेटमध्ये येऊन बसलेली. आत्ता आलो तेव्हा बघितलं गेटमध्ये येऊन बसलेली. काय भाकरी नाही का ती पोळी आण तिला बिस्किट आण असते जर पारले ते काय पाहिजे तुला उठ उठ उठून बस त्याला मुंग घ्या चल उठ पटकन उठ मुंग घ्या त्यांच्या खाऊन घे पाणी पिऊन घे बादली जोडून ठेवली पाणी प्या ही पण पाहिजे हवं हे पण खाऊन घे लगेच आमचा खंडू येईन परत आपल्या हात आपण नको खाऊ घाशात गुत्ता नाही त्याला सोड नको मी खंडूला होय मम्मी. आता पोळी खाऊन झाली बर्फीची त्याचं नाव बर्फी पाणी पण कशी तेव्हा मी जेव्हा निघालो होतो घरात तेव्हाच ती एकदम अशी ताण लागली होती तिला. मी म्हणलं आता घरी आलं खाऊ घालून काहीतरी पिऊ घालून पाणी वगैरे जेवढं मम्मीने तेवढं तिला घरा गेटमध्ये ते घेऊन ठेवलं होतं. त्याच्यानं उन्हात आणायचं आता पाणी पण नाही राहिलं ना ठेवायला. पण ते मम्मी मागचं आलं ठेवत असते पाणी पत्रांना. जायचं तुला बर्फी जायचं का टाटा नंतर. मित्रांनो आता 4:20 झाले. आता निघालेलो आहे मामाकडे जायला आम्ही. काल ही टोपीची खरेदी केली आपण अख्ख्या 100 रुपयाला. राशी जेवढं खड्डे खड्डे
काय बोलायचं बोल खड्डे चुकून राहिलो. या साईडचा रोड झालेला नाही अजून दुसरा रोड आहे ते झालेला आहे पण आज तिकडून नाही गेलो आम्ही तिकडून आलो. आत्ता आजीकडे आले घरी कोणी ऐकलं का आई आई का तिकडे जेवण शाळा काकू नाही का नमस्कार हे का आई नाव ते नाही झोपलंय फायनली आपली आजी फायनली आपली आजी आली आहे दरवाजा उघडला. आता आजीने आपलं सरबत केलं नाही प्यायला. आजीने सरबत केलं म्हटलं प्यायला. काय करतो वर्ष आपले जीवलग जीवाचे निखिल मामा आले. आम्हाला माहिती महादेवची कथा ऐकली हे महादेव एक नंबर आहे काही फोटो काढायला लावतो. हे महादेव हे महादेव हे महादेव हे महादेव महादेव के बारे में हे महादेव हे महादेव हे महादेव हे महादेव हे महादेव सगळं देतो. 2 मिनिटं थांबणार राव काय काय गडबड करून टाक. रे इथं व्हिडिओ बनवायचं काम झालं ते मध्ये बंद कट करा मग काय. हा हे महादेव हे महादेव हे महादेव हे महादेव महादेव के बारे में पंक्ति. तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्याधरणं तमेव तमेव सर्वं मम देव देव तमेव विद्याधरणं तमेव. हे महादेव हे महादेव हे महादेव हे महादेव काय काय हे महादेव हे महादेव हे महादेव. ओके काय तुमचं यावर्षी नाव देऊन टाकू आपण बिग बॉस मध्ये सिंगर नाही का. स्वतः ते म्हणतात ना त्याच एकदम भारी होतं म्हणायला. हा हा बरोबर. आता आलोय आपण ATM ला तर 5:45 व्हायला आले. ATM पहिले भाऊ पैसे जाता दुकानात आलो होतो. बटर स्कॉच घेतले मला मम्मीने बिस्किट पुढे घेतले मम्मीला. तुला काय घेतलं तू? मी आता बटर स्कॉच घेतलाय घरी गेला खवायचा त्याला 5-6 वाजता. बटरच कुत्र देत नाही लगेच भुकत त्याला. हड लगेच वाट लावली तिकडे त्याला तिकडे येऊन नाही दिला. हड मम्मीने आलेलं मला कामाला लावले. बघा इथे झाडून काढले हे झाडून काढलं आता हे झाड काय नाही पाहिलं नाही सगळं उडून होतं इकडं पूर्ण झाडून काढलं. कपडे सुद्धा नाही बदलले. झालं काय झालं बिस्किट फुटली. मम्मी काही ना काहीतरी रोज नवीन काही पराक्रम मम्मीचा असतो. मम्मी रोज बिस्किट पाडी किंवा भांडी पाडणार कुकर पाडणार त्याची काहीतरी मेंटेनन्स करणार म्हणजे खराब करणार मम्मी ती वस्तू रोज आहे ना. चहा केला साखर टाकायचं विसरणार आणि 2-3 कामं मम्मी आणि कधीच मम्मी बडबड करायला लागली भांडणंच करायला लागली. ती कोणती गोष्ट ती सोडणार नाही ती विसरणार नाही किंवा कोणतीच गोष्ट विसरणार नाही बोलायची भांडणात हे गे. आता चहा टाईम झाला आपला टी टाईम. आपला टी पण आलाय आणि बिस्किट पण आली तुटलेली बिस्किट आली त्यामुळे आता एवढी बिस्किट एकदाच जमणार नाही. मग आता 7:30 वाजले तरी अजून दिवस राहिले एवढं जेवण झाले. आता
मग अजून जवळपास प्रॅक्टिकल 2 पूर्ण व्हायला आला आहे आता. म्हणजे एक प्रॅक्टिकल पूर्ण राहिले अजून. आता जवळपास 15-16 पानापर्यंत पोचलो आहे मी. म्हणजे जवळपास 10-11 पान राहिली अजून लिहायचे. कुरकुरे आणले होते, आता 6 पडले. मम्मी म्हणलं काय खायला दे. मम्मी म्हणली घरात कुरकुरे ठेवले. म्हणलं ते मग आता काय काहीतरी लिहिता काहीतरी खायला असतं, पटकन लिहून होतं. मित्रांनो कुकरमध्ये भात लावला होता. खूप भात कसं झालं खतरनाक एकदम. अचानक शिट्टी वाजते, सगळा भात बाहेर येऊन राहिला कुकरमधून. मग मिठं चुकलं ना आत्ता. मी म्हणलं काय झालं यार, उडतो काय मला कुकर. हां बदल तो आली बंद कर नव्हतं पटकन. आणि आपली आत पूर्ण झाली आहे. मग आता लिखाण कामाचं सगळं काम झालं आहे आपलं. त्याच्यामध्ये अशा रेषा मारायच्या झाल्या मध्ये, म्हणजे नाही का एक डिवायडेशन करायचं राहिले उभं. मित्रांनो बुक फायनल झाली. पण आज एक मोठं टेन्शन कमी झालं आहे माझ्यावरचं आज. कारण काय होत होतं, रोज लिहिणं होत नव्हतं. जेव्हा लिहिणं होत होतं तेव्हा काही ना काहीतरी रोज अडचणीत होत्या. कसं 1-5-10 मिनिटं यायचो मी, किंवा कोण बोलवायचं किंवा काही फोन यायचा कोणाला, त्यामुळे मी इकडे जात होतो नाही का. तर आज फायनली एक कम्प्लीट बसलो, कंप्लीट केली. पण आता आज 1-2-3 दिवसात कॉलेजला जावं लागेल. ही 2 वह्या कॉलेजला देऊन यावं लागतं. कारण की इंटरनल मार्क ह्याच्यावर आहे सगळे. इंटरनल मार्क नाही आहे आले तर अवघड होईल पेपरच्या वेळेस. पण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.